कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मे आय कम इन सर? हा ये नन्या. सर हे आपल्या प्रोजेक्टचं एक बेसिक अॅनालायझेशन मी केलंय. एकदा फाईल चेक करून घ्या. डन. येस. अरे एवढ्या लवकर कसं काय रेडी झालं? क्या बात आहे. यु नो यावरनं कळतं की तुला कामाची खूप आवड आहे. थँक्यू सो मच सर. नेहा तू चुकलीस पण जरा. नाही सर, असं नाही होणार. मी 2दा फाईल चेक केली आहे. मी कुठे म्हणलं कामाच्या बाबतीत चुकलीस. ओ आय एम सो सॉरी सर. मी तुमच्या कामाच्या वेळेत आले ना. आय एम रिअली सॉरी. मी नंतर फाईल घेऊन येते. द्या. नाही हेच हेच सर बी नको म्हणूस मला प्लीज. कॉल मी आशू. सर सी मी प्रयत्न करेन, पण शेवटी तुम्ही माझे बॉस आहात सर. आय नो हे बघ, या ऑफिस मध्ये ना मला कोणी सर म्हणत नाही. माझे सगळे सिनियर्स आणि ज्युनियर्स मला आशूच म्हणतात. सो तूही आशूच म्हण. तू उगाच सर म्हणायला लागलीस की ते बॉकवर्ड होतं जरा. आणि आपण बेसिकली एकाच वयाचे आहोत. ओके, थँक्यू सो मच. म्हणजे मला काय वाटलं होतं माहितीये का, की रामचंद्र देसाईंचा मुलगा आशुतोष देसाई म्हणजे त्याला खूप ऍटिट्यूड असेल आणि म्हणजे भाव खात असेल. तुम्ही पण एक मिनिट. आय मीन सॉरी, थोडी सवय व्हायला वेळ लागेल, पण तू ना खरंच खूप कूल आहेस रे. कूल काय त्यात? माहिती मला कूलवरून आठवलं. इकडे तुला एक गोष्ट दाखवते. काय? अरे आठवलं? आठवलं? हा मी आहे आणि तू कसली चंपक आहे. मी तू बघ आहे बघ. तो आठवतंय? आठवते तुम्ही आला होता आमच्याकडे. बेळगावला आलो होतो. काहीतरी भारी बनते आज. काय बनते? काहीतरी स्पेशल आहे बाबा. दुपारपासून ती करते. हो काय वहिनी, काय स्पेशल आहे? हे माझी माणसं स्पेशल आहेत, तर त्यांच्यासाठी स्पेशल दिवसाची कशाला वाट बघायची? वा 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 वा, क्या बात आहे. मला असं वाटतं ना, डंबोने काहीतरी नवस केला असेल म्हणून त्याला एवढी चांगली बायको मिळाली आहे. ए असं काही नाही, मी काय आशूसाठी फक्त केलं नाहीये, सीताईंच्या आवडीचं पण केलंय. ओ अच्छा, काकूच्या आवडीचं पण का? मस्त. म्हणजे आता तिला सगळं प्रपोज वगैरे करून झालं. आता कसं एकाच डिश मध्ये एक तीर 2 निशाणे. भारी भारी मस्त. संपत नको का तू तिला काम करून दे तिला. आई 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 एक सेकंड. काकूचं फक्त नाव आहे, बाकी सगळं डंबो साठीच खात आहे. मला माहिती आहे. हो नणंदबाई, असं काही नाहीये. तुम्हाला काय आवडतं ते पण सांगा, तेही करूया. ओ माझ्या आवडीचं हो. करणार तू? येस. किती गोड आहेस गो तू. नाही नाही, माझ्या आवडीचं काही नको. मला सांग ना, मी काय मदत करू तुझी? नाही नाही ग, मी करते. नाही नाही, मला सांग, मला करायचंय. कांदा चिरजा. कांदा चिरू आता. ठीक आहे. हा घ्या लवकर, चला. नाही तर मी करी ना. नाही करते, थोडीशी हेल्प करते. हे सगळं करते खरं, पण आशू आणि सीताईला हे आवडलं पाहिजे. पण झाले काय सांग. बघ, माझ्याकडे तुझ्यासाठी एक ताजा खबर आहे. काय? तू एवढी एक्साइट दिसेस, म्हणजे काहीतरीच धमाका असणार. धमाका नाही रे, मोठा धमाका होणार आहे. म्हणजे त्या धमाक्यात शिवा सुद्धा जखमी होणार आहे आणि आता कायमची घराबाहेर सुद्धा. अगं पण झालंय काय? आज मी दिव्याला भेटले. काय? हळू बोल ना जरा. काय झालंय काय? पण हे बघ, म्हणजे मी आज जेव्हा तिला भेटले ना आणि तिने जे मला सांगितलं ना, म्हणजे ते ऐकून मला इतका आनंद झाला. म्हणजे काय करू आणि काय नको असं झालंय. नाचू का रे, त्यातून उड्या मारते. म्हणजे खूप आनंद झालाय. पण आधी काय झालंय ते सांग. हा, ऐक. आपला जो संशय होता, किट्टू डार्लिंग,
अगं केवढी भारी न्यूज दिव्याने तुला सांगितलीये. पण एवढ्या सहज? सहज. तुला माहितीये ते दोघं नवरा बायको आहेत ना, अरे सारखेच आहेत ते. लालची आणि पैशांची एवढी हाव आहे ना त्यांना, बाप रे. नाही 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 किटू डार्लिंग, मला एक डाऊट आहे. दिव्यानी ही एवढी मोठी बातमी तुला फक्त पैशांसाठी सांगितलेली नाहीये, आणखीन काहीतरी नक्की आहे. बरोबर आहे तुझं. आणि आशू आणि शिवामध्ये काहीतरी बिनसलंय याच्यावर मला सुद्धा संशय होताच ना. हा, पण मग आता करणार काय? काही करून ही गोष्ट खरी आहे की नाही याची खात्री करून घ्यायला लागेल. आयडिया. मी मागच्या वेळी आशूला दारू पाजली होती, तशीच दारू परत पाजतो, म्हणजे तो आपोआप सगळं भडाभडा. मागच्या वेळेला माती सुद्धा खाऊन झाली होती, ती नाही का रे तुझ्या लक्षात राहत? हे बघ, स्वतःचं डोकं ना चालवू नकोस. नकोच चालवूस अजिबात. काय ना, आता सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडतायत, त्या गमावून नाही चालणार आहे, कळतंय तुला? आणि आता कुठल्याही गोष्टीमध्ये मला गोंधळ नकोय, कळलं? त्यामुळे ना तू शांत बस. जे करायचंय ते मी कर. तू फक्त सोबत राहा, स्वतःचं डोकं नको चालवूस. ओके, तू तुझं सुपीक डोकं चालव, फक्त शिवा या घरातून कायमची जायला हवी. ही गोष्ट जर खरी असेल ना, तर तिला या घरातून हकलवणं आपल्याला सोपं जाईल. आणि मी तिला हकलवीनच. अरे लक्ष्मण, संपदा कुठे? अहो तिचे जेवण झालंय, ती अभ्यास करत बसली. अभ्यास? अरे वा वा वा. हा, शिवा, दिवसभर होतीस कुठे? नाही दिसली नाहीस घरात. कीर्ती, अगं किचन मध्ये जरा फिरकली असतीस तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर सापडलं असतं. का दिवसभर किचन मध्ये होती ती? हो, अगं दुपारपासून शिवाने किचनचा ताबा घेतला होता आणि सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय. वा वा, क्या बात आहे. एक मिनिट. तरीच एवढा घमघमाट येतोय सगळा. हा? भाऊ, हा? कसं झालंय सांगा ना. अरे अप्रतिम. अरे खाऊन तर बघा आधी, मग बोला. अरे शिवा, असं काय करतेस? मला माहितीये तू जे करणार ते अप्रतिमच करणार. तुझ्या हाताला चवच आहे. हे बघ, तुझ्या हाताला चव आहे आणि तुझं आमच्या सगळ्यांवर प्रेम आहे. असा दुहेरी मामला येतो. बरं, आता जेवण वाढून झालंय, तेव्हा सगळ्यांनी सुरू कर. काय रे आशू? अरे लक्ष कुठे आहे तुझं? कर ना सुरू. अरे मी हे आपलंच कॉन्ट्रॅक्टचं बघतोय सगळं. चांगलंय, म्हणजे कामात लक्ष हे खूप चांगलंय. पण आता जेव तरी, सतत कामाचंच डोक्यात आहे. पाहिजेच ना, एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालंय आपल्याला. काय रे आशू, काय? कशी झाली मीटिंग? नाही, मीटिंग एकदम छानच झाली. ऍक्च्युली काय आहे, नेहानी सगळं प्रेझेंटेशन केलं होतं ना, आणि तिनेच केलं, त्यामुळे खूप छान झाली. तिचं नॉलेज खूप आहे आणि बेसिकली काय आहे, तिला बोलण्याचं स्किल एकदम छान आहे. त्यामुळे हे सगळं तिनेच केलंय. मी आपलं फक्त एकदा क्रॉस चेक करतोय की काय आहे आणि काय नाही. वा लक्ष्मण, आपली निवड अगदी योग्य आहे. हो खरंय. हो खरंय. आणि आशू, तुम्ही दोघे मिळून हा प्रोजेक्ट मार्गी लावा. हो. आशूने जेवणाकडे लक्षच दिलं नाही. कौतुक काय करणार, एवढं करून काय उपयोग आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.